वैताग आलाय. काय काय चाललंय कॉलेजमध्ये तसं? अगं आपल्या कॉलेजमध्ये ऑर्गन डोनेशन वीक चालू आहे. रंगोली, स्लोगन, पोस्टर असे कॉम्पिटिशन पण त्यांना ऑर्गनाईज केले. हो का? हा मला आठवतंय करिक्युलमच्या वेळेस पण आपल्याला एक लेक्चर झालेला, पण मला तेव्हा काही समजलंच नव्हतं. सेम इयर. हा आपण काय म्हणजे हे काय सगळं पब्लिक अवेअरनेससाठी सुरू आहे का? हो. हा म्हणजे पब्लिकली कळायला पाहिजे ना की ऑर्गन डोनेशनचा अर्थ काय आहे आणि कोणकोणते ऑर्गन डोनेट करू शकतो आपण. हा तसे आपण कोणते कोणते ऑर्गन डोनेट करू शकतो? तुला माहितीये आपण हार्ट, किडनी डोनेट करू शकतो. राईट, आपण आय पण डोनेट करू शकतो. लिव्हर, पॅन्क्रियास पण डोनेट करू शकतो. इवन आपण आपले लंग्स सुद्धा डोनेट करू शकतो. अरे वा, मग मी पण गेल्यानंतर माझी बॉडी डोनेट करणार आहे. असं काही नाहीये मेल्यानंतरच डोनेट करावं. जिवंत असताना सुद्धा आपण आपले काही ऑर्गन्स डोनेट करू शकतो, जसं की किडनी, लिव्हर. येस. आणि तू जसं म्हणतीये मृत्यूनंतर असं नसतं, तर डॉक्टर म्हणतात की जे ब्रेन डेड असतं ते डोनेट करू शकतो. पण डोनेट करायची कशासाठी? तुला माहितीये प्रत्येक 10 मिनिटाला एका गरजू व्यक्तीला ऑर्गन डोनेशनची गरज भासते. राईट. आणि जर तू एक बॉडी डोनेट केली तर ती 8 मेंबरची लाईफ सेव्ह करू शकते. असं का? राईट. पण ह्याची प्रोसिजर काय असते? त्याची प्रोसिजर म्हणजे आधी डॉक्टर डोनरची टेस्ट करतात, ऑर्गन डोनरची टेस्ट करतात. नंतर त्यांची कंपॅटिबिलिटी चेक केली जाते आणि नंतर तुम्ही ऑर्गन डोनेट करू शकता. पण समज एक लेमॅन असेल आणि त्यांना ऑर्गन डोनेट करायचं असेल, पण त्यांना माहितीच नाही कसं जायचं, कुठं जायचं आणि काय ऑर्गन कसं डोनेट करायचं. हा पण बरोबर प्रश्न आहे. त्याच्यासाठी एक लीगल प्रोसिजर असते ज्याच्यामध्ये एक फॉर्म ऑर्गन डोनेशनचा फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर 2 विटनेसचे साईन्स घ्यावे लागतात. त्यातला जो एक विटनेस असतो तो रिलेटिव्ह मधलाच असतो आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ही नंतर ORBO ला सेंड केली जाते. ओव्हरव्ह्यू काय आहे? ORBO ही एक ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गन रिट्रायव्हल बँकिंग ऑर्गनायझेशन, जी ह्याची सगळी माहिती ठेवते. हे माहितीच नव्हतं मला. राईट. मग यासाठी काही एज लिमिट सुद्धा असेल, ती कोणाला माहिती आहे? हा मला माहिती, मी एका आर्टिकलमध्ये वाचलेलं एज लिमिट ही 18+ आहे. म्हणजे 18+ हेल्दी कोणताही पर्सन आपले ऑर्गन डोनेट करू शकतो. राईट. आणि मी हे पण वाचलेलं की किडनी रॅकेट्स पण चालतात, की ऑर्गन डोनेट करतात पैशांसाठी. आणि असं पण मिळत आहे की रिच पीपलच फक्त ऑर्गन अफोर्ड करू शकतात. नाही, असं काही नाही. आपण ही लिगल सुद्धा करू शकतो. गव्हर्नमेंट यासाठी खूप ट्रान्सपरंट असतं. जो डोनर डोनेट करत असतो त्याची आयडेंटिटी रिव्हील न करता डोनेट करतात. आणि जसं तू बोललीस की फक्त रिच पीपल अफोर्ड करू शकतात, असं काही नाही आहे. जो अत्यंत गरजू व्यक्ती असतो त्यासाठी त्याला ते प्रथमतः उपलब्ध करून दिले जाते. गव्हर्नमेंटचा हा म्हणजे डोनरचा काय फायदा आहे? जर समज तुझं हृदय डोनेट करतेस, तुझ्या हृदयामुळे एखाद्याला जीवनदान मिळणार आहे. राईट. आणि तू तुझे जर आय डोनेट केले तर तू नसल्यावर पण तुझे डोळे जग बघू शकतील. तू तुझे स्किन डोनेट केलंस तर तुला पुण्य सुद्धा मिळू शकतं. एवढंच नाही, तू तुझे लंग्स पण डोनेट करू शकतेस आणि पेशंट मोकळा श्वास घेऊ शकतो. त्यामुळे कसलं भारी आहे ना. आपण याच्यावरती खरंच विचार करायला पाहिजे. राईट. याच्यावर मला अथर्ववेदमधला श्लोक आठवला. कोणता? शतहस्त समाहार सहस्रहस्त संकीर. याचा अर्थ असा आहे की जर आपण 100 हाताने कमवतोय तर आपण 1000 हाताने डोनेट करायला पाहिजे. वाव, मला वाटतंय सगळ्यांनी ह्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय?